राजकारणात पदे येतात आणि जातात, पण जनतेच्या मनात घर करतो तोच खरा लोकनेता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यशैलीतून हे पुन्हा एकदा सिद्ध केले. केवळ मोठे राजकीय नेतेच नाही, तर राज्यातील सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचं थेट संवाद साधून त्यांनी प्रोटोकॉलपेक्षा माणुसकी मोठी असल्याचं दाखवून दिले. नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राजकारणात सत्ता, पदे आणि प्रोटोकॉलला खूप महत्त्व असतं, पण जेव्हा एखादा नेता हे सर्व बाजूला सारून थेट लोकांशी नातं जोडतो, तेव्हा राजकारण आणि समाजकारण यातील सीमारेषा पुसली जाते. आज आपण अशाच एका कार्यशैलीचा आढावा घेणार आहोत, जी सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरते. निमित्त आहे नवी मुंबईतील बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांची विचारपूस. ही प्रोटोकॉलपेक्षा माणुसकी मोठी, तर संकट काळात उपमुख्यमंत्र्यांचा आमदार म्हात्रेंना विचारपूस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तो व्हिडिओ कॉल. पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. साधारणपणे राजकारण म्हणजे सत्ता आणि अधिकार असं मानलं जातंय, पण समाजकारण म्हणजे संकटाकाळी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं. खरं तर या दोन्ही क्षेत्रामध्ये सीमारेषा अत्यंत पुसट असते. जेव्हा राज्याचा एखादा सर्वोच्च नेता प्रोटोकॉल बाजूला ठेवून थेट संवाद साधतो, तेव्हा त्यातून केवळ राजकीय नातीच नाही, तर सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडतंय. नुकतेच नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या धडाडीच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हा केवळ एक औपचारिकता म्हणून केलेला फोन नव्हता, तर एका सहकार्याला दिलेला माणुसकीचा धीर होता. ही घटना आजच्या काळातील थेट संवादाच्या बदलत्या कार्यशैलीचं एक मोठं प्रतीक मानलं जात आहे. उपमुख्यमंत्र्यांची तत्परता केवळ राजकीय सहकार्यापुरतीच मर्यादित नाही, तर यापूर्वीही आपण अनेकदा पाहिले की बोर्डाच्या परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवलेल्या सामान्य कुटुंबातील मुलाशी त्यांनी व्हिडिओ कॉलवर संवाद साधून त्याचं कौतुक केले. संकटकाळी मदतीचा हात असो किंवा राज्यातील पूरपरिस्थिती असो वा मोठा अपघात, प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही तरी तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणेला सतर्क करणे आणि पीडितांना आधार देणे हा त्यांच्या प्रशासकीय कामाची पद्धत झाली आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी लाट आली आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या एका महिला सहकार्याच्या आरोग्याबद्दलची चिंता व्यक्त करणं हे एक जबाबदार लोकप्रतिनिधीचं कर्तव्य मानलं जात आहे. यातूनच नेता कसा असावा याचं उत्तर जनतेला मिळतंय. कोणत्याही पक्षाचा विचार न करता सामान्य जनतेला असा नेता अपेक्षित असतो, जो संकट काळात धावून येईल, तंत्रज्ञानाचा वापर करून कामात पारदर्शकता आणेल आणि लहान मोठा असा भेदभाव न करता सर्वांशी सन्मानाने वागेल. जेव्हा एखादा नेता सत्तेच्या शिखरावर असूनही जमिनीवरच्या माणसाशी असलेली नाळ तुटू देत नाही, तेव्हा तो जनतेचा लाडका नेता होतो. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रकृतीची चौकशी असो किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं अभिनंदन, यातूनच एकच गोष्ट अधोरेखित होते: खरा नेता तोच जो केवळ सत्तेच्या भाषेत नाही, तर माणुसकीच्या भाषेत बोलतो. सध्या आमदार मंदा म्हात्रे यांची प्रकृती स्थिर असून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या लवकरात लवकर बरं होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करते. तुमच्या पाठीमागे तुमच्या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे. हा बिलकुल बिलकुल काय चिंता करू नका, आणि आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. मंदाताई, बिलकुल टेन्शन घेऊ नका. वेल पॉवर स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही लवकर बरे होणार. परत आपल्याला काम करायचं आहे, जनतेची सेवा करायची आहे. ओके, चला, खूप खूप शुभेच्छा. लवकर बरे व्हा.